रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये एक असे गायक असणार आहेत ज्यांनी वयाच्या 10व्या वर्षी गाण्याची पहिली मैफिल केली. पंडित भीमसेनजी जोशी यांच्याकडे जवळजवळ 15 वर्ष ज्यांना गाणं शिकता आलं आणि आनंद गंधर्व म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे पंडित आनंद भाटे आज आपल्या सोबत असणार आहेत. बालगंधर्व चित्रपट असेल किंवा गाण्याच्या अनेक मैफिली असतील, त्यातनं नाट्यगीतांना त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आनंदजी, तुमचं आमच्या सगळ्या लिसनर्स तर्फे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. छोटे छोटे शहर जे काय आहेत इथे नाट्यसंगीत किंवा संगीताचा प्रसार कशा पद्धतीनं होतोय, तुमच्या माध्यमातून तुम्ही कसा करण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल आधी जाणून घ्यायला आवडेल. मी असं म्हणेन की संगीताची किंवा संगीत ऐकण्याची खूप मोठी परंपरा आहे. खूप चांगले कलाकार इथे होऊन गेलेले आहेत. माझे स्वतःचे पण इथे खूप वेळेला कार्यक्रम झालेले आहेत आणि इथे कार्यक्रम सादर करताना चांगलं वाटतं. रसिक असे लोक आहेत, श्रोते इथे मिळतात आणि त्याच्यामुळे चांगलं वाटतं कार्यक्रम सादर करताना. क्लासिकल म्युझिक, नाट्यसंगीत, अभंग असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे होत असतात. मी स्वतः पण केलेले आहेत याच्या आधी पण. महाविद्यालयामध्ये संगीत शिक्षण खूप चांगल्या प्रकारे दिलं जात आहे. पदवी पदव्युत्तर असं दोन्ही शिक्षण इथे मिळतंय. त्यामुळे विद्यार्थी तयार होत आहेत आणि जसे विद्यार्थी तयार होतात, जसे ते कला सादर करत जातात तसाच ऑडियन्सही तयार होतो. त्याच्यामुळे एक जे आपल्या संगीताचा प्रसार करण्याचं कार्य आहे ते या माध्यमातून होतंय असं मला वाटतं. गुरु मंडळी जे आहेत ते शिष्यांना सांगतातच की गाणं कसं गायलं पाहिजे, काय त्याच्याबद्दलच्या गोष्टी असतात, पण एक मोठा श्रोता वर्ग सुद्धा तयार होणं खूप गरजेचं आहे. गाणं कसं ऐकलं पाहिजे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नेमकं काय सांगाल? या बाबतीत एक गोष्ट मी प्रकर्षाने मला नमूद करायला आवडेल की विशेषतः शास्त्रीय संगीत जे आपलं आहे तर ते असं आहे की ते संगीत गाण्यासाठी किंवा संगीत ऐकण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतात. असं होत नाही की ते तुम्ही ऐकलत आणि ओव्हरनाईट तुम्हाला त्याची गोडी लागली, असं होत नाही. तुम्हाला ते ऐकत राहावं लागतं. आणि काही वेळेला असं लक्षात येतं की श्रोत्यांमध्ये एक प्रकारचा माइंड ब्लॉक असतो की मला त्यातलं शास्त्र कळत नाही, त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताच्या मैफलीला मी कसा जाऊ किंवा कसा आनंद घेऊ. पण माझ्या मते ते तितकंसं बरोबर नाही. कारण कुठल्याही गाण्याचा आनंद घेण्यासाठी त्याच्यातलं शास्त्र कळलंच पाहिजे असं नाहीये. त्यामुळे हा एक माइंड ब्लॉक श्रोत्यांच्या दृष्टीने मी सांगतो की तो जर त्यांनी काढला आणि शास्त्रीय संगीत जर ऐकत राहिलं तर त्याची गोडी नक्कीच लागते. आणि ते इतकं समृद्ध आहे की आता वेगवेगळे प्रकार जसं नाट्यगीत, अभंग असतील, ठुमरी असतील, तर ते सगळं शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. त्यामुळे तुम्हाला शास्त्रीय संगीताची गोडी लागली की हे सगळे प्रकार तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता आणि त्याच्यातनं खूप मोठं एक समाधान मिळू शकतं. शास्त्रीय संगीताकडे नेण्यासाठीचा एक उत्तम मार्ग नाट्यसंगीत असू शकतो का? नक्कीच. आणि हे आपल्या मराठी रंगभूमीने अनेक म्हणजे मागच्या शतकामध्ये हे ऍक्च्युली केलेलं आहे. म्हणजे जेव्हा शास्त्रीय संगीत हे आधी छोट्या मैफली व्हायच्या किंवा राजदरबारी ते संगीत होतं आणि जेव्हा राजाश्रय संपुष्टात आला किंवा कमी व्हायला लागला तर त्यावेळी हेच आपलं शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम नाट्य संगीताने आणि संगीत रंगभूमीने केलं असं म्हणतात. कारण नाट्यसंगीत हे शास्त्रीय संगीतावर आधारित आहे, परंतु ते थोडंसं त्याचं ललित स्वरूप आहे. लोकांना पटकन समजेल, लोकांना पटकन ते आवडेल, आकर्षित करून घेईल असं ते संगीत आहे. आणि म्हणूनच ते ऐकता लोक परत शास्त्रीय संगीताकडे वळले श्रोते. असं त्यावेळी ही मराठी रंगभूमीची महती सांगतात. कारण कसं होतं की जे लोक मैफलीला त्या काळी जात नव्हते ते सुद्धा संगीत नाटकांना यायचे. आणि मग आता यमन राग असेल तर त्याच्यातली गाणी जशी त्यांना माहितीची होत गेली, त्याच्याबरोबरच यमन रागाचीही हळूहळू माहिती अजाणतेपणे होत गेली. आणि त्यामुळे मग एखादी बंदिश ऐकली यमन रागातली की हे अमुक एका नाट्यसंगीतासारखं आहे म्हणजे हा यमन राग असावा, अशा तऱ्हेची ती ओळख परत होत गेली आणि त्याच्यामुळे लोक परत शास्त्रीय संगीताकडे वळले. बरोबर. पण नाट्यसंगीतामध्ये सुद्धा आता वेळेनुसार काहीतरी बदल व्हायला पाहिजेत किंवा होत आहेत असं जाणवतं का? कारण चित्रपट सुद्धा आलाय, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बदल आहेत ते अनुभवायला मिळाले. याबद्दल तुमचं काय मत आहे? आत्ताच्या ज्या साऊंड सिस्टीम्स आहेत तर
त्याच्या दृष्टीने काही बदल म्हणजे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने काही बदल केले गेलेले आहेत. आणि यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2011 साली आलेला बालगंधर्व सिनेमा. त्याच्यात जशी पारंपरिक इन्स्ट्रुमेंट्स वापरली गेली तशीच नवीन काही वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्सही वापरली गेली. आणि ह्या प्रकारच्या म्युझिक अरेंजमेंटमुळे नाट्यसंगीतातलं ची परंपरा मोडली नाही, पण त्याचबरोबरीने ते एका नवीन स्वरूपात किंवा नवीन साऊंडमध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचलं की जे आत्ताच्या पिढीला जो साऊंड ऐकायची सवय आहे. तर असा काही प्रेझेंटेशनमध्ये फरक यशस्वी प्रयोग असे झालेले आहेत. नक्कीच बालगंधर्वांनी तर खूप काही दिलेलंच आहे, पण बालगंधर्व चित्रपट जो आहे त्यांनी आपल्याला काय दिलं? माझ्यासाठी खूप एक चांगला योग होता तो, कारण लहानपणापासून बालगंधर्वांची गाणी मी गायचो. आणि त्याच्यानंतर सुबोधनी जेव्हा बालगंधर्व चित्रपट करायचं ठरवलं तर त्यांच्यावर चित्रपट होणं हीच एक खूप चांगली गोष्ट होती. त्यांचं जे महान कार्य होतं ते आत्ताच्या लोकांच्यापर्यंत पोचलं आणि त्याच्यात परत मला त्याला प्लेबॅक द्यायची संधी मिळाली. लोकांना ते खूप आवडलं आणि आम्ही सर्व टीम बालगंधर्वांना एक प्रकारची आदरांजली या भावनेने तो सिनेमा करत होतो आणि लोकांच्यापर्यंतही ते खूप चांगल्या प्रकारे पोचलं. आणि आत्ता जे आपण म्हणलं की आपल्या संगीताची परत एकदा श्रोत्यांना जाण झाली की काय परंपरा इतकी आहे आणि परत ते शास्त्रीय संगीताकडे वळले. हे जसं मराठी रंगभूमीनी मे बी एका शतकापूर्वी केलं असेल तर ते आजच्या या तरुण पिढीच्या बाबतीत बालगंधर्व सिनेमाने केलं असं वाटतं मला. नक्कीच, पण या तरुण पिढीपर्यंत खरंच खूप इफेक्टिव्हली हे नाट्यसंगीत तुम्ही पोहोचवत आहात. आमच्या सगळ्या लिस्नर्सकडनं, आपल्या सगळ्या श्रोत्यांकडनं तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि सर्व श्रोत्यांना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत होते पंडित आनंद भाटे. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये वेगळ्या सेलिब्रिटीजसह. तोपर्यंत द्या रजा आरजे प्रसन्नला. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत.